अरे गायकवाड सर दिसतायत हे तर. काय सर तुमचा आवाज जबरदस्त आवाज आहे तुमचा. काय आपण डिपार्टमेंट मध्ये तुम्ही आम्हाला थोडं तुमच्या आवाजाची झलक दाखवा. वा 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 गायकवाड सर, पंकज सर, काय चाललं? सर नमस्कार, काय म्हणताय? मजेत मजेत. मग सर काय म्हणते दिवाळी? मजेत मस्त. मग सर आता दिवाळी होईल, शॉपिंग वगैरे दिवाळीची. अहो सर, आपली दिवाळी काय आहे? आपली साधी असते. सुगंधी उठणं लावते, उठण्याची साबण आणि अभ्यंग करते. अरे वा, छान. सुगंधी उठणं, सुगंधी साबण, उठण्याची साबण, तेल. पण हे तुम्ही कुठून मागवता? औरंगाबादच्या मार्केट अहो सर, मार्केटमध्ये जाण्याची काय गरज आहे? तुम्हाला हे सगळे सुगंधी उठणे, सुगंधी उठण्याचे साबण आणि अभ्यंग तेल हे आपल्या गोरक्ष आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या फार्मसीमध्ये सगळं तयार होत आहे आणि त्यामध्ये सगळं आयुर्वेदिक युक्त औषधे त्यामध्ये वापरण्यात येत आहे. तुम्ही मार्केटमध्ये घेण्याऐवजी आपल्या इथे तयार केलेले उठणे, साबण आणि तेल वापरा. सर मग वाट कशाला पाहताय? चला तर बघ. नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता सर्वांचा आवडता सण दिवाळी येत आहे. तर दिवाळीमध्ये तुम्हाला माहीतच आहे की आपण सुगंधी उठणे, सुगंधी साबण आणि सुगंधी तेलाचा वापर करतो. तर हे सुगंधी उठणे, सुगंधी तेल आणि सुगंधी साबण कशा प्रकारे तयार करण्यात येतात तेही आयुर्वेदिक औषधांचा वापर करून ते आपण इथे श्री गोरक्ष आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यांच्या औषधी निर्माण शास्त्र विभागामध्ये बघणार आहोत की ते तयार करण्याची पद्धत कशी आहे. तर चला मित्रांनो, बघूया आपण. आपल्या इथे श्री गोरक्ष आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये सुगंधी तेल म्हणजेच अभ्यंग तेल येत्या दिवाळी निमित्त आपण इथे तयार करत आहोत. तर या तेलाचे गुणधर्म आणि या तेलाचं दिवाळीमध्ये काय महत्व आहे आणि आरोग्यासाठी कसं लाभदायी आहे हे आपल्याला थोडक्यात माहिती मॅडम सांगणार आहेत. तर मॅडम प्लीज आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं. या दिवाळीच्या काळ जो सांगितलेला आहे ह्यावेळेस उष्णता आणि वृक्षता ही दोन्ही वाढलेली असते. तुम्ही ऐकलं असाल, जनरली लोक म्हणतात की ऑक्टोबर हीट म्हणजे या असं मॉडर्न लोकांनाही आता कळालं की ऑक्टोबरमध्ये हीट आहे. आमच्या आयुर्वेदामध्ये ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे की हा काळ जो आहे तो उष्णतेचा काळ आहे. उष्णता आणि वृक्षता हे दोन्हीही गुण वाताने वाढलेले असते. वातही वाढलेला असतो. अभ्यंग तेलाने काय होतंय, ही जी वाढलेली उष्णता वृक्षता जी आहे, त्वचेमध्ये वाढलेली जी वृक्षता आहे ते कमी करण्याचं काम जे आहे तर तेल करतं. या अजून काय काम करतं तर वातशमनाचा जो वातप्रकोप झालेला आहे, हातापायांना बऱ्याच लोकांना क्रॅम्प्स येतात. तर त्या लोकांना आपण आयुर्वेदा दृष्टीनुसार पिंडिको वेस्टर्न म्हणतो. किंवा हाताला भेगा पडलेल्या असतात, हाताला वृक्षता आलेली असते, त्वचा कोरडी पडलेली असते, तर हे अभ्यंगाने उत्तम असे शमन होणार आहे. सगळ्यांनी अभ्यंग तेल वापरावं आणि सोबत उठणं वापरावं, म्हणजे त्वचेची कांती दिवाळीमध्ये छान जास्त दिसते. सगळ्यांनी अभ्यंग तेल आणि साबण पण वापरावं. अमृता आणि भावना, आता तुम्ही सुगंधी साबण तयार करताय, तर याची प्रक्रिया तुम्ही एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता? सर, आपण इथे 650 ग्रॅम ओट मिल्कचं बेस घेतलंय आणि 40 ग्रॅम उठणे घेतले आणि आपण इसेन्स घेतलाय. आता याला आपण मेल्ट करून घेऊ आणि त्याच्यामध्ये नंतर उठणे टाकू आणि त्याच्यामध्ये इसेन्स टाकून याच्यामध्ये सेट करायला घेऊन बघू शकता तुम्ही त्या प्रकारे त्यामध्ये आपण 40 ग्रॅम उठणे टाकूया आणि व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे कुठे राहायला. आणि हे थोडंसं खाली उतरून घेतो. यामध्ये फक्त सेल्स चालेल. आपली आयुर्वेदिक उठण्याची साबण तयार. तर इथे यांचा हा बेस तयार होईपर्यंत आपण बेस कसा असतो, या सोपचा किंवा गोट मिल्कचा बेस कसा असतो ते आपण बघूया. तर तुम्ही इथे बघताय की काही विद्यार्थ्यांनी गोट मिल्क पासून तयार झालेला बेस त्याला आकार देत आहे. हे सोप बेस बऱ्यापैकी तयार झालेला आहे. आता हा सोप बेस कशामध्ये टाकणार तुम्ही? या साच्यामध्ये. याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये इसेन्स टाकणार.
बघा हे बघा हे मोल्ड मध्ये टाकल्यानंतर किती छान प्रकारे ते आकार प्राप्त झालेला आहे. सुंदर प्रकारे शोप तयार होतात. तर आपण इथे बघत आहोत की इथे विद्यार्थ्यांनी अभ्यंग तेल तयार केलेलं आहे आणि ते कशा प्रकारे चाळून चांगल्या प्रकारे त्याचं तेल निर्माण करून आपण ते वापरासाठी तयार करणार आहोत.